साताऱ्यातील वाठारमध्ये भरवस्तीत 2 बिबटे घुसलेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। एका गावकऱ्याच्या घरासमोर या बिबट्यांनी ठिया मांडलाय, त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे। विशेष म्हणजे वनविभाग या बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असूनही ते हाती लागत नाहीयेत। धक्कादायक बाब म्हणजे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हे वाठार नावाचं गाव आहे। झुगारवाडी या रस्त्यावरती सकाळी 8 ते 10च्या दरम्यान बिबट्या रस्त्यावरती येऊन बसत असल्यामुळे इथं भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झालेलं आहे। वन विभागाला सातत्याने संपर्क करूनही अजूनही वन विभागाचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। यातील मोलमजुरी करणारे मजूर आणि या विभागातील लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली असल्यामुळे आज दबावाखाली लोक आहेत। आणि अधिक माहिती घेऊया, आताची ताजी स्थिती जाणून घेऊया। राहुल तपासे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। राहुल, गावकरी जे आहेत ते नाराजी व्यक्त करतायत कारण वन विभाग लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आताची काय ताजी स्थिती आहे? किती तास उलटलेले आहेत बिबटे? अश्विन, हा जो बिबट्याचा वावर आहे तो एक सह्याद्रीचा जो पट्टा आहे तो कोयनेचा जो पट्टा आहे त्या जंगलाच्या पट्ट्याच्या जवळपास समजला जातो एकंदरीत भाग। तसं पाहायला गेलं तर तो एकंदरीत जंगलाशी निगडीत असलेलाच एक भाग म्हणायला काय हरकत नाही। जसं वरून खाली प्राणी उतरतात हा काही नौका प्रकार नाही, मात्र अशी घटना अनेक वेळेला घडत असतात। मात्र याबाबत वन खातं वेळेत व्यवस्थितरित्या या घटनांकडे पाहत नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल। आता हा एकच बिबट्या दिसलेला नाहीये, तर आतापर्यंतची वाठारमधली ही 3 बिबट्या दिसलेलीची आजच्या सकाळपर्यंतची अपडेट माहिती आहे। 2 पिल्लं आहेत आणि एक मादी आहे। या 3 बिबट्यांच्या वावरामुळे या भागातलं संपूर्ण ग्रामस्थ मंडळी ही दहशतीखाली आहेत। याबाबत वन खात्यानं गांभीर्यानं वेळेत लक्ष द्यावं अशीच मागणी आहे एकंदरीत। अश्विन, राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल।